पहिल्यांदा ही वारी केलेली आहे की ही पहिली वारी करताना भक्तगणांचा ज्यावेळेला मेळा पांडुरंगाच्या समोर होता आणि भगवान शंकर आले तर नंदीला त्यांनी लांबच उभा केला नंदीला आणि त्यांनी ज्यावेळेला तिथे प्रवेश केला त्यावेळेला पांडुरंगाला हर्ष झाला की भगवान शंकर मला भेटायला आलेत आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. कोणाला? भगवान शंकरांना, पांडुरंगांनी. त्यामुळं पांडुरंगाच्या डोक्यावर जो मुकुटाचा वरचा जो भाग आहे तो पिंडीसारखा दिसतो आणि पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डोक्यावर पिंड आहे भगवान शंकराची. तुम्हाला हे माहीत नसेल कदाचित, पण हे आहे. म्हणजे ही वारीची जी परंपरा आहे ही अनादी अनंत काळापासून चालत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये या भक्तीचा प्रवास साधू संतांनी सुरू केला. प्रथम वारी भगवान भोलेबाबांनी केल्यानंतर संत तुकाराम महाराजांची वारी नारायण महाराजांनी सुरू केली. देहू ते पंढरपूर आणि श्री क्षेत्र आळंदी माऊलींची पालखी ही हैबत बाबा यांनीही सुरू केली. आणि ह्या भक्तीचा प्रवास आहे. पांडुरंगाच्या ही जी आषाढी एकादशी आहे, हा आषाढी एकादशीचा वर्षातून एकदा जागतिक महोत्सव पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी भरत असतो. आणि या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून जगातील, म्हणजे महाराष्ट्रातच म्हणत नाही, अगदी परप्रांतीय अमेरिका, इंग्लंड, रशिया या ठिकाणून देखील वारकरी पांडुरंग भक्त, विठ्ठल भक्त या वारीच्या माध्यमातून भक्ती करत, नामस्मरण करत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरपर्यंत जातात. आता तुमचा मुद्दा असा आहे की वारी का करायची, तर पांडुरंगाबद्दल आपला कुणीतरी मालक आहे. आपल्याला नियतीनं 24 तास दिलेले आहेत. 24 तासापैकी आपण ज्याने आपल्याला हे आयुष्य दिले त्याच्यासाठी आपण किती तास देतो. वर्षातून हे 18 दिवस आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा भक्तीचा महासागर प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा, एकमेव भाव ठेवून वारकरी ही वारी करत असतात. ही वारी करत असताना समाजाला समतेची, समानतेची, निष्ठेची, सहकार्याची भावना देण्याची परंपरा गेले अनेक वर्ष, अनेक दिवस या भक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते आहे. आणि पांडुरंगाप्रती असणारी भक्ती, पांडुरंगाप्रती असणारं प्रेम हे व्यक्त करण्याकरता, त्याच्या दर्शनाकरता ही सर्व मंडळी या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून आळंदी पंढरपूर, देहू पंढरपूर अशा रीतीने जात असतात. सध्याचं युग विज्ञान युग आहे. विज्ञान युगामध्ये 24 तास पैकी AI दिंडीसारखी माणसं 10-10, 12-12 तास कॅम्प्युटरच्या समोर बसून त्या ठिकाणी एअर कंडिशनमध्ये काम करतात. आज आमच्या संत चोखामेळा दिंडी क्रमांक 25 रथाच्या पुढे या दिंडीमध्ये जवळपास 300 ते 400 AI दिंडीतील वारकरी, म्हणजे स्वतःच्या कामातून थोडंसं बाजूला होऊन, कारण याचं कारण असं आहे का जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आणि म्हणून माझं विज्ञान इथे संपलंय, पण अध्यात्म कसं आहे हे पाहण्याकरता या दिंडीमध्ये जवळपास 400 ते 500 AI दिंडीतील वारकरी आमच्यासोबत असतात. यांना असं वाटतं, या AI दिंडीतील लोकांना, आम्ही 24 तास आमच्या कामामध्ये असतो, परंतु ही वारी कशी आहे, लोक कशी आहेत, कशी एकमेकाला सहकार्य करतात, कशी पांडुरंगाची भक्ती करतात, कसं भजन पूजन चालतंय रामकृष्णारी, तर ही मंडळी या वारीचा अनुभव घेण्याकरता खास आमच्यासोबत या ठिकाणी चालतात. त्यांची संकल्पना आहे की दिंडीतील वारकऱ्यांना सर्व सुखसोयी दिल्या गेल्या पाहिजेत रामकृष्णारी, आणि त्या दृष्टीनं ते प्रयत्नशील आहेत. आता याच वेळेला पहा की जवळपास 5.25 लाख रुपये खर्चून वारकऱ्यांच्या
प्रातिर्विधीसाठी म्हणजे शौचालयासाठी एक स्वतंत्र 12 शौचालयाचं युनिट, मोबाईल युनिट हे त्यांनी स्वतः तयार करून घेतलं. त्याला ट्रॅक्टर जोडला आणि ते युनिट आमच्या दिंडीसोबत आज आहे. म्हणजे त्यांना असं वाटतंय की कुठेतरी आपला जो चालणारा श्रमिक, तळागाळामध्ये काम करणारा कष्टकरी हा जो पांडुरंगाच्या ओढीनं पंढरपूरपर्यंत जातोय, त्याला आपल्यामार्फत जेवढे काही सोयी देता येतील तेवढा देण्याचा ते प्रयत्न करतात. आपण ज्या तंबूमध्ये बसलोय असे 15 तंबू जवळपास 2.25 लाख रुपयाचे हे देखील या AI दिंडीतील माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या दिंडीला वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केलेले आहेत. पुरुषाने केलेलं सत्कर्म याची 50% वाटेकरी ही त्याची पत्नी असते, परंतु पत्नीने केलेलं कर्माचा वाटेकरी पुरुष नसतो, हे लक्षात घ्या. पुरुषाने केलेलं कर्म 50% स्त्रीला प्राप्त आहे. याचं कारण असं आहे की स्त्री घरामध्ये किती काम करते, स्त्रीला किती सोसावं लागतं, स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वरांनी कितीदा विचार केला असेल या गोष्टीचा आपण विचार करा. याचं कारण असे, स्त्रीसारखी शोषिक कुणीही जगामध्ये नाही. पण पुरुषांनी केलेलं कर्म ते चांगलं असो वाईट असो त्या कर्माची 50% भागीदारी स्त्री असते, परंतु स्त्रीने केलेलं कर्म हे मात्र स्त्रीलाच लागू होतं, त्याचा पुरुषाला फायदा होत नाही. आपण त्या घरामध्ये जन्म घेतलेला असतो. आपण एखाद्या धार्मिक संस्काराच्या घरामध्ये जन्म घेणं ही पूर्वजन्माची सुकृती आहे. म्हणजे पूर्वजन्मी ज्या वेळेला आपल्या वाडवडिलांनी हा अध्यात्माचा वसा आणि वारसा जपलेला असतो, तो पुढे नेण्याचं काम करण्याची पिढी ही निर्माण करण्याचं काम परमेश्वर त्यांच्या माध्यमातून करत असतो, हे लक्षात घ्या. आता दुसरी लोक आली. तुम्हाला वारी शिकवणं एका वाक्यात सांग आणि त्याचा अनुभव तुम्ही वारीमध्ये आता 18 दिवस घ्यायचा. मग तुम्हाला 18व्या 20व्या दिवस सांगायचं वारीत तुम्ही काय काय अनुभव. आणि जे वारीत जगतो ना ॲक्च्युअली आपण, हेच आपलं वास्तव जीवनाचं जगण्याचं आहे. हे नाकारून चालणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. एवढं देणार ठेवायचं. याच्यात आता तू आज फर्स्ट सेकंड डे असतो, पण जेव्हा 17-18 दिवस पूर्ण होते 12 तो पण तुला रोज वेगवेगळे अनुभव असतात. रोज प्रतिकूल परिस्थिती असते. मी आज इथं बसतो, उद्या इथं बसलेच असतं नाही. तर मी माझ्या नेहमीच्या पूर्ण ह्याच्यात आलो, काय म्हणलो हां, तर मी इथं बसणार नाही मांडेगावला. आता मी विचार करतोय का नाही, बा मी पूर्ण ब्लँक आहे. फक्त डोक्यात हा फरक दोन्हीमध्ये आहे. म्हणजे मला तर एवढंच, म्हणजे मला काय असं वाटलं की मी कितीतरी वर्ष निवांतच नव्हते. एकच देह अध्यात्म करता जातो. दिंडीमध्ये चालताना आपला जप चालत असतो, हरिपाठ चालत असतो, दुपारी इथे भजन कीर्तन असतात, सगळे अटेंड करा. म्हणजे मी तर म्हणेल की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा जर तुम्ही इथले प्रवचनं ऐकली, कीर्तन ऐकली, एक प्रत्येक कीर्तनामधनं 2 ते 3 वस्तू अशा मिळतील की जे आपल्याला उचलून आपण करू शकतो, इझिली करू शकतो. म्हणजे असं नाही की आपल्याला खूप जास्ती करावं लागतं. तर तुम्ही बिलकुल ब्लाइंडली चाला, काही विचार नाही करायचा. पुढे काय होणार आहे त्यांनी बोलवलं आहे ना, तो सांभाळेल. आपण इथं मराठीत म्हणतो ना, करता करवता कोण आहे, तोच. तर मग मी आजचा विचार करून काय करणार आहे? कॅन आय चेंज एनिथिंग? मी एक श्वास घेतो तो माझ्या हिशोबाने नाही घेत आहे. त्यांनी म्हटलं स्टॉप, तर आपण खतम. माझी किती इच्छा असली तरी मी श्वास नाही घेऊ शकत. सेम दिंडी बरोबर एन्जॉय द लाईफ. विसरून जायचं की मी कुठं आहे, वय विसरायचं, धर्म विसरायचं, सगळं विसरून जायचं. तुमच्या शेजारी चालणारा दिसायला पायदम्यात असेल, माहिती पडलं तो तुमच्याहून जास्ती करोडपती. एक चांगला माणूस चालत असेल, माहिती पडलं तो खूप लोअर कॅटेगरीचा. जेव्हा आपण तुम्ही समाजात जाल तेव्हा तुम्ही त्याला म्हणाल की नाही यार थोडं दूर राहा, पण माझ्या शेजारी बसून तो जेवेल आहे, मी त्याला वाढील. ही जो भेदभाववाला आहे ना, हा पूर्ण इथे फक्त तुम्ही माणूस आहात, तुम्ही वारकरी, म्हणजे सगळं सोडून तुम्ही या ध्येयाला आहात. एवढंच इंटेन्शन घेऊन जर तुम्ही वारी केली, तुम्हाला खरंच जेवढा आनंद येईल ना तेवढं बाकीच्या कोणाच्या ऐकण्यात पण नाही आहे. एन्जॉय करायला. दॅट्स ॲक्च्युअली हमारी टेंडन्सी चेंज कर रही है. आज